पाहायला मिळेल। वळूयात पुढल्या बातमीकडे। अजित पवार गेल्या 24 तासांपासून कुणालाही भेटलेले नाही आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहात अनुपस्थित होते। अजित पवार विजयगड बंगल्यात देखील नाहीत अशी माहिती कार्यकर्त्यांना देण्यात येते आहे। अजित पवार यांचं हे नागपूरमधील निवासस्थान आणि ते त्या ठिकाणी नसल्याची माहिती देण्यात आली आहे। गेल्या 24 तासांपासून ते कोणालाही भेटलेले नाही आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। माझ्या माहितीप्रमाणे काल अजितदादा हे पूर्ण दिवस बंगल्यावरच होते, त्यांच्या निवासस्थानीच होते, पण तरी देखील बाहेर बोर्ड लावला गेला होता की दादा उपलब्ध नाहीत। मला माहित नाही, भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको, भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको। भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळेच अजितदादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं। मला या लोकांची कीव येते हो, ज्या पद्धतीनं यांचं राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री घेत असताना या ठिकाणी दिवस मोजले जातात, त्रास दिला जातो, अजूनही खाती वाटप या ठिकाणी नाहीत। यावरून यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांना यांची गरजच नाही मुळात, आणि तरीही ते केविलवाणेपणे सत्तेसाठी हपापलेले आहेत। आश्चर्य वाटते।